रत्नागिरीच्या हायटेक बस स्थानकाच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे। जुना ठेका रद्द केल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदार निश्चित केला आहे। रत्नागिरीच्या निर्माण ग्रुपला हा ठेका मिळाला आहे, त्यामुळे काही दिवसातच बस स्थानकाचे काम जोमाने सुरू होणार आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याची ताकीद पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। या संदर्भात एक महत्त्वाची बैठक भैया सामंत यांनी घेतली। 10 कोटींवरून आता हे काम 18 कोटींवर गेले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत याला निधी दिला जाणार आहे। राज्यासह जिल्ह्यातील बहुतेक बस स्थानकांची कामे MIDC कडून केली जाणार आहेत। जुना ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याने त्याच्यावर कारवाई म्हणून त्याचा ठेकाच रद्द करण्यात आला आहे। 6 वर्षांमध्ये बांधकामाची किंमत वाढल्याने 10 कोटीऐवजी 18 कोटींचा हा प्रस्ताव महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठविण्यात आला होता। आता निर्माण ग्रुपला ताकद आणि कौशल्य पणाला लावून पावसाळ्यापूर्वी बस स्थानकाची इमारत उभारण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।